पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल 91, डिझेल 94 पैशांनी महागलं. सर्वसामान्यांच्या खिशाला काटे. राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. दुचाकी चालकांच्या पेट्रोल पंपांवर रांगा, तर गावखेड्यात डिझेलसाठी कॅनसह शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. कोल्हापुरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. कोल्हापुरात दुचाकीनं 200 आणि चारचाकीनं केवळ 500 रुपयांची पेट्रोल विक्री सुरू. काही पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांचे हाल. दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरात वाढ. पावाच्या प्रति लादीमध्ये 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवर होणार परिणाम. ब्राऊन ब्रेडची किंमत 45 वरून 50 रुपयांवर. आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची आता सीबीआय चौकशी. स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरने पेपर फोडल्याचा सीबीआयचा संशय. शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल. 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरची पेपर फुटीवर तीव्र भूमिका. पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरने न्यायालयात दाखल केलेली होती याचिका. मनीषा मांढरेंनी प्रश्न फोडताना बाळगली मोठी खबरदारी. मांढरेंना सर्व प्रश्न होते तोंडपाठ. विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा उपयोग. तपास यंत्रणांकडून आणखी पुराव्यांचा शोध सुरू. आरोपी शुभम खैरनारच्या हातात 27 एप्रिललाच पडला पेपर. 15 ते 20 लाखात राज्यासह परराज्यातही पेपर विकल्याचा संशय. पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा वादात. मुंढव्यातल्या पबमधला कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल. नियमांचं उल्लंघन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित. उल्हासनगरमधल्या तरुणीचा लव्ह जिहादचा आरोप. मुस्लिम तरुणाने हिंदू नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. बुरखा, हिजाब आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केल्याचा दावा. 24 तासात ठाकरे सेनेच्या 3 खासदारांनी घेतली शिवसेनेच्या मंत्र्यांची भेट. आष्टीकर, शिंदेंची भेट. राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या व्यासपीठावर, तर वाकचौरे, उदय सामंतांच्या भेटीला. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा. प्रशांत किशोर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार. सूत्रांची माहिती. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात सकारात्मक बैठक झाल्याची माहिती. पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यामुळे कारवाई. 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीत. भटके कुत्रे लस आणि नसबंदीनंतर पूर्वीच्याच ठिकाणी सोडता येणार नाहीत. गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावर विचार व्हावा. भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश. Thank you.